हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर तुम्ही बघितलं असेल की या कपाटाच्या खालून मी पायपुसण्या काढल्या. धुतलेल्या पायपुसण्या होत्या आणि त्या रशीवर सुकत टाकलेल्या. पूर्ण सुकलेल्या होत्या आणि काल अचानकपणे ना इतका असा वारा सुटला आणि त्या पायपुसण्या ना खिडकीमध्ये ग्रिलच्या इथे पडल्या होत्या आणि माझं लक्षच नव्हतं आणि पाऊस हळूहळू सुरू झालेला. तर मग ज्यावेळेस मी खिडकीमध्ये बघितलं तर म्हटलं मला वाटलं पायपुसण्या आता खाली पडल्या म्हणून. पण नंतर व्यवस्थित बघितलं तर त्या खिडकीतच होत्या. पटकन उचलून मी त्या कपाटाखाली सरकवून दिल्या. थोड्याशा अशा म्हणजे कोंदट वाटत होत्या त्या ओलसर सारख्या, म्हणून मग मी खालीच ठेवल्या. तर आता पूर्णपणे सुकल्या होत्या तर त्या उचलून मी कपाटामध्ये ठेवून दिलेल्या आहेत. सकाळची सुरुवात झालेली आहे. सगळी कामं आता सकाळी उठलं की आपली लागोपाठ कामं सुरू होतात. तर इथे मी लादी वगैरे पुसून घेतीये. पावसाळा म्हटलं ना, की घरातल्या पायपुसण्या ह्या सतत म्हणजे थोड्या-थोड्या मॉइश्चर जास्त असल्यामुळे ना त्या पायपुसण्या लगेचच ओल्या होतात. थोडंसं हातपाय वगैरे आपण धुतले तर पाय पुसताना लगेचच ओलावा धरून ठेवतात त्या पायपुसण्या. म्हणून ना पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याकडे निदान 4 ते 5, 5 ते 6 पायपुसण्या असणं गरजेचंच आहे. आणि ह्या पायपुसण्या ना थोड्याशा ओलसर वगैरे वाटल्या की लगेचच आपण चेंज करू शकतो. त्याच्यामुळे पाय देखील पटकन कोरडे होतात. म्हणून ना माझ्याकडे जवळपास 5 ते 7 पायपुसण्या आहेत. तर मी अशा त्या व्यवस्थित लागेल तशा मी वापरते. तर इथे सकाळ झालेली आहे, लादी वगैरे पुसून झाली आणि तुम्ही बघत असाल मी माझे केस अशा पद्धतीने बांधलेले आहेत. कारण की ना हे जे मानेवर केस पडतात ना, तर अंघोळ करताना पाठीमागचे केस पूर्णपणे ओले होतात आणि त्याचा आपण काही बांधू देखील शकत नाही. मग एक छोटीशी पोनी बांधलेली आहे आणि समोर बेल्ट बांधलेला आहे. त्याच्यामुळे माझे केस साधारणपणे असे दिसत असतील. केस आणखीनही मोठे झालेले नाहीये, त्याच्यामुळे ही जी पोनी आहे ती एकदम छोटीशी दिसतीये. आज थोडासा निवांत दिवस घालवायचा विचार करतेय मी, कारण की आज ना जास्त काही म्हणजे कसं आहे 2 ते 3 दिवस सतत पाऊस वगैरे पडतोय आणि शाळेंना म्हणजे कल्याण मध्ये आम्ही राहतो त्याच्यामुळे ना शाळेला सुट्टी मिळते. आता मला वाटतं आज कंटिन्यू 3रा दिवस आहे शाळेला सुट्टी मिळतीये. कारण की पाऊस मुसळधार पडतोय बाहेर आणि सगळ्या नद्या वगैरे भरलेल्या आहेत आणि रोड जे आहेत ना तुडुंब भरून वाहत आहेत. त्याच्यामुळे जी लांबून शाळेमध्ये येणारी मुलं आहेत ना, तर त्यांची म्हणजे वाईट अवस्था होऊ नये किंवा मग त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी शाळेने सुट्ट्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे थोडंसं निवांत आहे. तर रोज-रोज सकाळी उठून चपाती वगैरे करायचा आज मला खूप कंटाळा आला होता. म्हणून मग मी विचार केला, की आज असा काही नाश्ता करूया, जो काही हेल्दी असेल आणि मुलं आवडीने देखील खातील. तर इथे यांनी ब्रेड वगैरे आणला होता आणि हे म्हणत होते, की मुलांना सँडविच वगैरे करून दे. तर मग म्हटलं, की आता सँडविचसाठी माझ्याकडे ना कांदा, टोमॅटो आणि बीट होतं. तर मी ते काय केलं चॉपरमध्ये एकदम बारीक चिरलं आणि चीज आहे. तर म्हटलं, की आता हे जे चिरलेलं सगळं मिश्रण आहे ते ब्रेडला थोडंसं सॉस लावून घेते. त्याच्यावर हे सगळं मिश्रण घालते आणि या मिश्रणामध्ये ना मी हे घातलं होतं आपले पिझ्झाचे हर्ब्स असतात ना, तर ते पॅकेट्स होते माझ्याकडे. तर त्याच्यातले चिली फ्लेक्स आणि जे हर्ब्स असतात पिझ्झा हर्ब्स तर ते थोडेसे घातले होते. त्याच्यामुळे ना थोडंसं छान वाटतं. आणि आजचं जे सँडविच आहे ना, तर थोडंसं पिझ्झा टाईपमध्ये करणार आहे. म्हणजे मुलं असं खाताना असं त्यांना कंटाळा येणार नाही किंवा त्यांना बोर वगैरे होणार नाही. म्हणून मग मी ना पिझ्झा टाईपसारखंच असं काहीतरी सँडविच बनवून द्यायचा माझा विचार आहे. थोडंसं सॉस वगैरे लावला आणि आता पॅन ठेवलंय. तर म्हटलं की झटपट आता पटापट हे सँडविच बनवते, मुलांना देते आणि मी देखील खाऊन घेते. गृहिणी म्हटलं की घरातील कामाला कशाचीही कमतरता नसते. आज थोडासा निवांत वेळ आहे म्हटलं, तर म्हटलं की चला मुलांच्या आवडीचं काहीतरी बनवूया. कारण की मुलांना शाळेला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मुलं देखील खुश होतील. आणि असं म्हणतात मुलांकडनं जर एखादी छानशी गोष्ट जर करून घ्यायची असेल ना, तर त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे. आणि लहान मुलांचं मन त्यांच्या एखादा आवडीचा पदार्थ बनवून दिला ना, तर मुलं खुश होतात. तर इथे मी सगळ्या ब्रेडला सॉस वगैरे लावून घेतलेला आणि हे पॅनवरती ना मी हे ब्रेड ठेवलेत आणि त्याच्यावरती चीज वगैरे लावून घेतलंय आणि नेमकं चीज वगैरे टाकतानाच माझा कॅमेरा माहिती नाही काय झाला तो सारखा बंद पडत होता. तर मग पुन्हा मी त्याला ऑपरेट केलंय. तर डायरेक्ट मी म्हटलं ही क्लिप कशी काय आली? तर इथे ब्रेड ना दोनही साइडने छान असे खरपूस असे तूप लावून भाजून घेतलेत आणि पिझ्झा जर हवा असेल तर त्याच्यावर वरती स्लाइस ठेवायची नाही. तर आज मी पिझ्झा सँडविच टाईपमध्ये हे केलेलं म्हणून एकावर एक हे ब्रेड ठेवून दिलेले आहेत. तर साधारणपणे 2 सँडविच जरी आपण खाल्ले ना, तर पोट भरून जातं आणि सगळ्यात हेल्दी आहे.
याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, बीट घातलेलं आहे, पिझ्झा हर्ब्स वगैरे घातलेले आहेत आणि छान असं चीज वगैरे घालून तूप लावून भाजलेलं आहे. त्याच्यामुळे हेल्दी आहे हे सँडविच. आणि मुलांना असं चीज घालून असं आपण सँडविच वगैरे किंवा पिझ्झा वगैरे करून दिला ना, तर फार आवडतं. शक्यतो बाहेरचा पिझ्झा आणण्यापेक्षा घरामध्ये ब्रेडवरच तुम्ही जर असे सगळे त्यांच्या आवडीच्या भाज्या घातल्या ना आणि चीज घालून पिझ्झा बनवला ना, तर मुलं खुश होतात. बाहेर जायची गरजच लागत नाही. तर एक पीस मी तुम्हाला दाखवते. मस्त चीज असं मेल्ट झालेलं आहे आणि ना हे चीज खात असताना मस्तपैकी असं अशी एक त्याची तार चालते. म्हणजे एवढं असं ते खेचलं जातं चीज आणि मुलांना फार आवडतं. निलयला मी जेव्हा दिलं तर त्याला फार म्हणजे आवडलं होतं. चीज दे म्हणत होता, "मम्मी चीज दे." तर त्याला ना एक सँडविच फक्त चीजवालं बनवून दिलं मी. तर हे ना मी काल काही खरेदी केलेली, तर ही कालची खरेदी मी तुम्हाला दाखवतेय. तर ही कसली खरेदी आहे, तर ही आहे आमच्या बाळासाठी केलेली खरेदी. म्हणजे माझ्या भाचीला जो मुलगा झालाय ना, तर त्याच्यासाठी मी हे काही ऑनलाईन कपडे मागवलेले त्याला आणि आता पाऊस पडतोय म्हटल्यानंतर ना बाळाला असे थोडेसे फुल स्लीव्हजचे ड्रेस माझ्या मनामध्ये होतं मागवावं म्हणून मग हे ना मी आणून ठेवलेले. तर ते मी आज तुमच्याशी शेअर करतीये. तर मिशोवरून हे कपडे मागवले. आता लहान बाळ म्हटलं की त्यांची जी स्किन असते ती खूप नाजूक डेलिकेट असते. त्याच्यामुळे ना त्यांना असं मऊ सॉफ्ट असं कॉटनचे कपडे असणं म्हणजे असायला हवेत. म्हणून मग मी हे असे फुल स्लीव्हजवाले 6 सेट असे मागवले होते आणि पावसाळ्यामध्ये ना असेच कपडे मुलांना असावेत. तर 6 कलर आहेत. साधारणपणे लेमन कलर, ब्लू कलर, पिस्ता कलर, पिंक कलर आणि हलकासा असा चेरी रेड कलर आहे. खूप सुंदर आहेत हे ड्रेस आणि हे सगळे त्याला मागवले होते. तर एक-एक करून मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला मिशोवरून हे असे मऊ सॉफ्ट कॉटनचे कपडे जर पाहिजे असतील, तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ती लिंक तुम्ही नक्की पाहू शकता. आता लहान बाळ म्हटलं ना, तर सारखे त्याचे कपडे ओले होत असतात. सारखं त्यांची सुशी वगैरे चालू असते. त्याच्यामुळे ना म्हणून मी हे 6 सेट मागवून ठेवले आणि हे 6ही सेट ना मस्त असे मॅचिंग सेट मिळाला मला. त्याच्यामुळे मला ना हे फार आवडलं म्हणून मी हे खरेदी केलं. हे Mishoवरून खरेदी केलेलं आहे मी. सगळ्यात जास्त फेव्हरेट माझा पिस्ता कलर होता आणि मग तो मी असे तुमच्याशी दाखवलेला आहे. तर आता हे सगळे सेट मी तुम्हाला दाखवले आणि आणखीन एक जे मी मागवलेले ते ड्राय शीट मागवलेले आहेत. कारण की बऱ्याचदा असं होतं ना, बेबी जे आहेत लहान बाळं वगैरे, तर ते सू वगैरे करतात. कधी-कधी बेड वगैरे ओला करतात. तर तसं होऊ नये किंवा बाळाच्या खाली ना अशी ड्राय शीट वगैरे आपण टाकू शकतो. तर ह्या 3 शीट आहेत आणि या 3 शीट मला काहीतरी मला आता किंमत आठवत नाही. मी लिंक देईल त्यावर तुम्ही नक्की पहा. तर छोटे-छोटे शीट आहेत या ड्राय शीट आणि ह्या बाळासाठी तुम्ही टाकू शकता. प्लास्टिक आहे आणि गादीसारखा साधारणपणे जाणवतंय ते. त्याच्यावर छान असं बाळाचं दुपटं वगैरे टाकायचं. खूप छान स्वस्तात मस्त मला हे पडलेलं आहे. तर हे मी आमच्या बाळासाठी खरेदी केलं. तर आज संध्याकाळी ना इथे होता माझ्या मैत्रिणीचा बर्थडे. बिल्डिंगमध्ये आम्ही जे राहतो ना आमच्या ग्रुपमधल्या मैत्रिणीचा बर्थडे होता. ज्योत्स्ना नाव आहे तिचं आणि इथे ती आता 50 वर्ष तिला पूर्ण झाले. तर 50वा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केला. तर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून केक वगैरे आणला होता आणि जस्ट एक आनंद वाटल्याने आनंद मिळतो आणि आपल्या मनाला एक समाधान देखील वाटतं, की आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती म्हणजे आनंद दिसतोय. तर हे एक समाधान छान असतं. तर इथे मी माझ्या मैत्रिणी आम्ही सगळेजण बर्थडे सेलिब्रेट वगैरे केला आणि छान असं तिने देखील आमच्यासाठी स्नॅक्स वगैरे सगळं आणलेलं. तर असं असावं मैत्रिणींमध्ये आणि छान वाटतं जरा, की म्हणजे आपण एकमेकांशी कनेक्ट होतो. आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करतो. असा मैत्रिणींचा ग्रुप असावा जिथे मनसोक्तपणे वागता येतं. तर संध्याकाळी मी तिकडनंच स्नॅक्स वगैरे खाऊन आले. त्याच्यामुळे मला भूक जास्त नव्हती आणि मुलं घरी आल्यानंतर म्हणायला लागली, "तू मस्तपैकी तुझ्या फ्रेंडचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून आली आहे आणि आम्हाला काय नाही, आज आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, स्पेशल पाहिजे." तर मग यांनी आमच्यासाठी ना चायनीज मागवलं होतं प्लस चिकन तंदुरी देखील त्यांनी मागवली होती आणि चायनीज चिकन तंदुरी म्हटलं की बस मुलं खुश होऊन जातात. मी तर काही खाणार नव्हते कारण की माझं आता पोट खरंच भरलं होतं केक आणि समोसा, ढोकळा वगैरे खाऊन. तर म्हटलं की चला मुलांच्या आवडीचं काहीतरी आज असोय. आज मुलांचा देखील डे स्पेशल करूया. तर या छोट्या-छोट्या गोष्टीतून ना मुलं देखील खुश होतात आणि आपण देखील जास्त कामाचं कधी-कधी बर्डन नाही घ्यायचं. निवांतपणे राहायचं. गृहिणी आहोत म्हणून प्रत्येक वेळी आपण कामाशीच बांधलो गेलो पाहिजे असं काही नाहीये. स्वतःचं मन वाटतंय, स्वतःचं मन आनंदी असावं असं वाटतंय ना, तर बिनधास्तपणे मनाला वाटतील त्या गोष्टी करा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा.
कारण दुसऱ्यांना आनंद देण्यात देखील एक मजा आहे, आनंद आहे, सुख आहे आणि हे सुख जे आहे ना, इथे-तिथे आपल्याला भेटत नाही. या छोट्या-छोट्या अशा ज्या गोष्टी असतात ना, त्या आपण एकदम साध्या पद्धतीने जरी केल्या ना, तरी त्यातून एक सुख समाधान मिळतं. तर असो इथे आता मी माझ्या मुलांचं सगळं जेवण वगैरे वाढून देतीये. तर चिकन फ्राईड राईस आणलेला आहे, शेजवान चटणी, सोबतच चिकन तंदुरी आणि ग्रीन चटणी. तर असं आज रात्रीचं मुलांना जेवण आहे आणि माझे मिस्टर काही जास्त बाहेरचं काही खात नाही. त्याच्यामुळे जे दुपारचा स्वयंपाक होता, तर ते म्हणाले, "मला जे काही दुपारचं आहे, तर ते मी खाईल." आणि माझं पोट भरलं होतं, त्याच्यामुळे माझ्या पोटाचा तर काही प्रश्नच नव्हता. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आजचं माझं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच लाईक, शेअर एंड सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.